नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आजचा घटक आहे सूत्रसंचालक. कार्यक्रमामध्ये जास्त बोलू लागला तेव्हा काय घडलं याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे. सूत्रसंचालकाला या व्हिडिओच्या द्वारे मी सांगेल की प्रत्येक व्हिडिओ आपण बारकाईने पहा, अभ्यासात सराव करा आणि त्यामधील महत्त्वाचे असणारे मुद्दे, महत्त्वाचा असणारा विचार त्या पद्धतीने तुमच्या सूत्रसंचालनामध्ये बदल करा आणि एक आदर्श निवेदक होण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे, मार्गदर्शक आहे. नवे तर तो वाटाडे आहे. चला तर पाहूया. लग्न समारंभाचा असाच एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मी पाहुणा म्हणून उपस्थित होतो आणि सूत्रसंचालक वधूकडील आणि वराकडील असणारे संयोजक यांच्या सूचनेनुसार सूत्रसंचालक नावं घेऊन त्यांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं स्वागत करू लागला. कार्यक्रम सुरू झाला. मान्यवर येत होते आणि सूत्रसंचालक मान्यवरांचा नामोल्लेख करत होता आणि अचानक त्याच्या गावातील अर्थात सूत्रसंचालकाच्या गावातील काही मान्यवर कार्यक्रमाला आले आणि सूत्रसंचालक त्यांचं नाव आदरयुक्त घेण्याच्या ऐवजी तो आरोगंट पद्धतीनं, एकेरी पद्धतीनं सूत्रसंचालकाने त्या संबंधित आपल्या गावातल्या व्यक्तींचा नामोल्लेख करायला सुरुवात केली. तेव्हा वधूकडील असणाऱ्या संयोजक अर्थात वधूपित्याने त्या निवेदकाला सांगितले, अहो निवेदक, त्या माणसांना तुम्ही एकेरी न बोलता आदरयुक्त त्या माणसांना बोला. तेव्हा सूत्रसंचालकाने त्या वधूपिताला सांगितलं, तुम्ही मला जास्त शिकू नका, सूत्रसंचालन कसं करायचंय हे मला चांगलं माहिती आहे. मी इतक्या वर्ष सूत्रसंचालन करतोय, मी एवढी लग्न समारंभ, मी दररोजचे कार्यक्रम करतोय, तुम्ही मला शिकू नका. तेव्हा वधूपित्यानं त्या सूत्रसंचालकाला सांगितलं, निवेदक, जास्त तुम्ही बोलू नका, चालते व्हा आमच्या कार्यक्रमातून, तुमची आम्हाला अजिबात गरज नाही. तुम्ही आमच्या सूचनेनुसार आम्ही सांगतोय त्यानुसार जर तुम्ही ऐकत नसाल तर तुमचं चुकीचं आहे. आमच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा तुम्हाला आम्ही बोलावणार नाही. मी जे तुम्हाला सांगितलंय तर ते तुम्हाला की एकेरी नाव न घेता त्या माणसाचं नाव आदरयुक्त घ्या. हे सूचना जी होती ती सूत्रसंचालकांसाठी महत्वाची होती. सूत्रसंचालकाने टेक रिस्पेक्ट आणि गिव्ह रिस्पेक्ट या पद्धतीनं सूत्रसंचालन निवेदन करणं गरजेचं होतं. मात्र सूत्रसंचालक प्रमाणापेक्षा एक जास्त पद्धतीनं आणि मी म्हणतो तेच खरं या पद्धतीनं सूत्रसंचालक बोलू लागला. अर्थात तो जास्त लय खूप बोलू लागला, प्रमाणापेक्षा जास्त बोलू लागला. तेव्हा सूत्रसंचालकाला घरचा रस्ता मिळाला. तर या निमित्तानं मी निवेदकांना सांगेल की जी मान्यवर येत असतात तर त्या मान्यवरांचा आदरयुक्त त्यांचा नामोल्लेख करा. आणि मला खूप जास्त येत आहे यापेक्षा तो कार्यक्रम संयोजकांच्या सूचनेनुसार त्या कार्यक्रमाची उंची कशी वाढेल याकडे सूत्रसंचालकांनी लक्ष द्यावे. नाहीतर सूत्रसंचालक तुम्ही खूप जास्त बोलताय तर हे उपस्थित श्रोतेवर्ग किंवा संयोजकाकडून अशा सूचना सूत्रसंचालकाला येता कामा नये याची दक्षता निवेदकांनी घ्यावी. हाच आजचा हा घटक होता आणि या घटकाचा मतितार्थ हाच आहे, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट आणि इतरांबद्दल आदरयुक्त बोला, आदर द्या आणि आदर घ्या. या उक्तीनुसारच तुम्ही सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये पुढे पाऊल टाकत चला.